नक्कीच तुम्हाला मी सगळे प्राणी दाखवण्याचा प्रयत्न करीन। हा राणीचा इथे संसार आहे तो आपण नंतर बघू। आणि हे गेट आहे राणीचं, तर आपण जाऊ आता। तिकीट वगैरे काढलं आहे, इकडं आहे अर्चना पुरी आमच्या सगळं। माझी पूर्ण फॅमिली आलेली आहे इकडं राणीच्या बागमध्ये। माझा मोबाईलला चार्जिंग नव्हती, त्यासाठी सॉरी मी व्हिडिओ नाही काढला। ते बघा, हे कुठले पोपट ओळखून दाखवा। दादू बघा कसा पळतोय। ह्या आहे राणीचा बाग। छान, तिकडे जायचं बघायला आपल्याला। इकडं ती मगर आहे, असली मगर आहे ती। तेव्हा ती तिकडे एक वर मुंडकं काढून बसली बघ, ती बघ, हालती बघ। सारा नकली वाटी राहिला म्हणजे हा मगर कशीच बसते इकडं। अरे अर्चना बनवते व्हिडिओ। खूप सारी पब्लिक आलेली आहे, बघू शकता, खूपच पब्लिक आहे। आता जात आहोत आपण भोयारीमध्ये। सगळा भोयारी मार्ग आहे। चला लवकर 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 लवकर। तिकडे आली अर्चना। हे बघू शकता तुम्ही, पुरा गुफा आहे। हे बघा, हे बघू शकता इथे मग हे बघा मग जवळ गेला भेंडी मोठी आहे ना ती, बापरे मोठी आहे। चला चला चला, टाइम झाला, चला।
तो केवढा वर जाऊन बसलाय. ऐ, काय करते अर्चना? व्हिडिओ काढते. हा आलो फिरायला आपलं काढाव व्हिडिओ इथे खूप छान असे पक्षी आहेत बघू शकता तुम्ही. या इकडे बघा सासूबाई. तर चला हा होता राणीचा बाग आणि मी माझ्या मोबाईलला जास्त चार्जिंग नव्हती त्याच्यानं तुम्हाला पूर्ण दाखवला नाही. तर खूप दिवसांनी आपण आलेलो आहोत राणीच्या बागमध्ये. बरेच जण आलेले आहेत आणि मी व्हिडिओ काढू शकलो नाही कारण की मला चार्जिंगची खूप गरज होती आणि माझा कॅमेरा नाही माझ्याकडे म्हणून मी व्हिडिओ काढले नाही. इकडं अर्चना पण बसलेलं आहे पण अर्चनाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल है रे. तुझ्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल ना आजचे व्हिडिओ आपले राणीबागचे. खूप छान असा नजारा आहे.